नमस्कार, मी कविता आपलं स्वागत करत आहे सुशीलाच रंगोली आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये मी महाशिवरात्रीविषयी सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी ते 4 ते 4 असे डॉट काढून घेतले आणि खाली अशी रेषा काढून घेतली। आता ह्या मधल्या रेषा अशा 2 काढून घ्यायच्या। या पण बाजूने अशीच रेष काढून घ्यायची आणि वरती या 2 डॉटला असं जोडून घ्यायचं। अशा प्रकारे आपली शिवलिंग तयार झाली आहे। आणि इथे मध्ये अशी रेष काढून घ्यायची आणि याच्यामध्ये अर्ध्या भागामध्ये आता मी काळा कलर पूर्ण असा भरून घेत आहे। या प्रकारे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रकारे आता आपण पूर्ण अर्ध्या शिवलिंगमध्ये काळा कलर आता पूर्ण असा भरून घेऊ। मध्ये ही आता आपण ही खाली जागा सोडली आहे त्याच्यासाठी इथे काळा आणि पांढरा कलर असा मिक्स करून मी इथे आता तो पूर्ण भरून घेत आहे। अशा प्रकारे हा कलर इथे भरून घ्यायचा। आता मी इथे त्रिकोण काढत आहे। त्याच्यासाठी अशा 3 रेषा काढून घ्यायच्या आणि मध्ये एक डोळा काढून घ्यायचा आणि इकडे असा लाल कलर भरून घ्यायचा आणि इकडे आकाशी कलर आणि मध्ये एक पांढरा डॉट। या रेषा आता अशा जोडून घ्यायच्या आणि इथे काळा डॉट। आता मी शिवलिंगवरती हर हर महादेव लिहित आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे ओम नमः शिवाय पण लिहू शकता। अशा प्रकारे मी इथे हर हर महादेव लिहून घेतला आहे। आता मी वरती हिरव्या कलरने बेलाचे पान काढून घेत आहे आणि याच्यामध्ये हिरवा आणि पोपटी कलर असा मिक्स करून इथे मी भरून घेत आहे। आता मी इथे फूल काढत आहे। त्याच्यासाठी असा लाल डॉट आणि त्याच्या भोवताल असे पांढरे डॉट द्यायचे आणि बोटांनी असा आकार द्यायचा। आता मी इथे चंद्र काढून घेत आहे। आता आणखी एक खाली अशी रेष काढून घ्यायची आणि याच्यामध्ये असे बेलाचे पानं काढून घ्यायचे। खाली पण अशीच बेलाची पानं काढून घ्यायची। आणि याच्यामध्ये आता हिरवा कलर असा पूर्ण भरून घ्यायचा। पानाच्या मध्ये जी जागा आहे तिथे मी आता असा फिकट गुलाबी कलर पूर्ण असा भरून घेत आहे। या प्रकारे मी आता गुलाबी कलर भरून घेतला आहे आणि या डॉट पाशी पण मी आता बेलाचं असं पान काढून घेत आहे आणि या साइडने सुद्धा
आणि याच्यामध्ये आता हिरवा कलर भरून घेत आहे. आणि इथे हिरवा कलर. आता मी इथे पांढरे डॉटने आणखी सजून घेत आहे. आता मी इथे चक्र काढून घेत आहे आणि हे इथे जोडून घ्यायचं. या बाजूने सुद्धा असं जोडून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता काठाने पूर्ण असा शेंद्रा कलर भरून घेत आहे. या प्रकारे मी इथे शेंद्रा कलर भरून घेतला आहे आणि उरलेल्या जागी मी आता पिवळा कलर भरून घेत आहे. अशा प्रकारे मी पिवळा कलर भरून घेतला आणि अशा बारीक डॉटने मी हे चक्र पूर्ण आता सजून घेत आहे. आता मी वरती असा त्रिकोणी आकार काढून घेत आहे आणि या बेलाच्या पानापर्यंत अशी सरळ रेष काढून घ्यायची आणि इकडून पण अशीच रेष काढून घ्यायची आणि काठाने असा आकाशी कलर असा भरून घ्यायचा. वरती पण तसाच भरून घ्यायचा, या साईडने पण. अशाच प्रकारे मी इथे पण आकाशी कलर असा काठाने पूर्ण भरून घेत आहे आणि मध्ये मी आकाशी आणि पांढरा कलर मिक्स करून असा फिकट आकाशी कलर तयार केला आणि तो मी इथे भरून घेत आहे पूर्ण अशा खाली जागेमध्ये. अशा प्रकारे मी पूर्ण असा फिकट आकाशी कलर भरून घेतला आहे. चक्र आणखी सुंदर दिसण्यासाठी मी आणखी अशा रेषा काढून भोवताल पूर्ण असं सजून घेत आहे. अशा प्रकारे मी चक्र आता पूर्ण अशा रेषा काढून सजून घेतला आहे. आता मी दोन्ही साईडने अशी फुलं काढून घेत आहे. त्याच्यासाठी असा आकार काढून घ्यायचा आणि काठाने पिवळा कलर भरून घ्यायचा आणि मध्ये कथिया कलर भरून घ्यायचा. इथे पण कथिया कलर. वरती आणखी एक गोल काढून घ्यायचा, इकडे पण असाच, आणि पाकळ्याचा आकार द्यायचा. आणि इथे कथिया कलर आणखी भरून घ्यायचा. या रेषेमध्ये सुद्धा कथिया कलर. खाली असा फिकट गुलाबी कलर भरून घ्यायचा. इकडे पण तसाच भरून घ्यायचा आणि वरती डार्क गुलाबी कलर असा पूर्ण पाकळ्यामध्ये भरून घ्यायचा.
अशा प्रकारे मी आता अशी दोन्ही फुलं तयार करून घेतली आहे आणि अशा डिझाईन काढून आता सजून घेत आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे दुसरी पण डिझाईन काढू शकता। आणि अशी गुलाबी डॉट आता मी असं काटाकाटाने पूर्ण असं पांढऱ्या कलरच्या डॉटने सजून घेऊन राहिली। तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे कथ्या कलरचा पण वापर करू शकता। या साइडने सुद्धा असेच डॉट काढून घ्यायचे। बघा, अशा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज महाशिवरात्रीसाठी शिवलिंगाची रांगोळी काढून दाखवली आहे। तुम्हाला रांगोळी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद।